ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत फ्लॉवर पैंजण. पैंजण हे स्त्रियांच्या पायात घालण्याचे एक चांदीचे आभूषण आहे. आपल्या भारतात आणि विशेषतः मराठी संस्कृतीत पैंजण किंवा ज्याला आपण अँकलेट्स म्हणतो किंवा पायल सुद्धा म्हणतात, हे फक्त पायातील अलंकार नसून ते अनेक शतकांपासून स्त्री जीवनाचा एक अविभाज्य भाग राहिले आहे. आपल्या भारतात प्राचीन काळापासून महिला एक अलंकार म्हणून पैंजण पायात घालत आलेले आहेत. पैंजणांना घुंगरे असतात, ज्यांच्या आवाजाने घुंगरांना एक मंजूळ असा आवाज असतो, ज्याच्या आवाजाने स्त्रीच्या आगमनाची जाणीव होते किंवा कळतं आपल्याला की एखादी स्त्री येत आहे. त्यामुळे सुद्धा स्त्रिया पूर्वीच्या काळात घुंगरू असणारे पैंजण घालायचे, विशेषतः कारण घुंगरांचा आवाज म्हणजे महिलांची किंवा स्त्रियांची येण्याची चाहूल, असं एक समीकरण असायचं त्याच्या मागे. जुन्या काळात महिला जाड आणि अवजड असे पैंजण घालत असत, ज्यांना तोरड्या म्हणायचे. आणि हे तोरड्या किंवा हे अवजड असे पैंजण हे रूढी परंपरेचे प्रतीक मानले जात असे. आपण इथे आपलं पैंजण करण्याची सुरुवात केलेली आहे. 4 मोत्यांपासून, त्यातले 3 मोती म्हणजे आपले पांढरे मोती घेतलेत आपण, आणि एक आपण 4 mm साईजचा डार्क हिरव्या रंगाचा क्रिस्टल बीड घेतलाय. त्याचं एक फूल तयार करून घेतलंय आपण. त्याला गाठ मारून व्यवस्थित धागा तोडून घेतला, सुई बाजूच्या मोत्यांतून पास करून. आणि आता आपण त्यामध्ये एक बीड शेवटी टोकाला घालून घेत आहोत, कारण त्या शेवटच्या ह्या मोत्यामधून आपल्याला आपलं हुक लावायची, कडी लावायची असते, बसवायची असते कडी. त्यासाठी आहे ते एक मोती. आणि आपण आता आपली जी चेन आहे ती करायला सुरुवात केलेली आहे. आपण आपल्या सुईमध्ये 6 0 साईजचे हिरव्या रंगाचे मणी घेतलेले आहेत, बीड्स घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपण आता घेणार आहोत आपले 4 फूल बनवण्याचे मणी, ज्यामधला पहिला जो आहे तो आपण डार्क हिरव्या रंगाचा क्रिस्टल बीड घेतलाय. आणि त्यानंतर 3 आपले पांढरे मोती घेतलेले आहेत. यांचं एक फूल आपण तयार करणार. त्यासाठी आपण सुई ही आपल्या हिरव्या रंगाच्या क्रिस्टल बीड मधून काढणार आहोत. फक्त एकाच मण्यातून काढणार आहोत, बाकी मण्यांतून आपण सुई नाही काढणार, एकाच मण्यातून काढणार. आणि असं केल्याने आपल्याला असा फुलासारखा एक आकार भेटणार आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल, इथे आपली एक वेल तयार होत आहे फुलांची, म्हणूनच याला आपण फ्लॉवर पैंजण नाव दिलेलं आहे. पैंजण पायात घालण्याचे काही शास्त्रीय आणि आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे पैंजण हे सूज कमी करण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. ते कसं, तर घरातील सततच्या कामांमुळे महिलांचे पाय अनेकदा सुजतात, आणि चांदीचे पैंजण घातल्याने आपल्याला पायांची सूज येण्यापासून आराम मिळतो असंही एक म्हटलं जातं. त्यामुळे सुद्धा स्त्रिया पूर्वीच्या काळात पैंजण घालायचे. आणखीन एक कारण म्हणजे पैंजण हे पायातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात असंही म्हटलं जातं. म्हणून सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला स्त्रियांमध्ये पैंजण घालण्याची पद्धत होती. चांदीचे, विशेषतः स्त्रिया आधीच्या काळात पैंजण घालायच्या, कारण त्याचे आपले सांस्कृतिक सुद्धा महत्त्व आहे पैंजणांचं, आणि आरोग्यदायी आणि शास्त्रीय फायदे सुद्धा आहेत. आपली ही जी फुलांची चेन आहे ती आपण वाढवत आहोत. आपण दरवेळेस 0 साईजचे हिरव्या रंगाचे मणी टाकणार आणि त्यानंतर एक एक फूल तयार करणार. ते फूल तयार करताना आपला वरचा मणी हा हिरवा पाहिजे, म्हणून आधी आपण हिरवा 4 mm साईजचा मणी आधी सुईमध्ये घेणार, आणि त्यानंतर आपले 3 मिलीमीटर साईजचे 3 आपले मोती, पांढरे मोती सुईमध्ये घेणार. आणि सुई दरवेळेस आपण हिरव्या 4 mm साईजच्या क्रिस्टल बीड मधूनच बाहेर काढणार. म्हणजे दरवेळेस आपला असा फुलासारखा आकार तयार होणार आहे. आणि अशी आपण चेन आपल्याला जेवढी लांब हवी तेवढी वाढवणार आहोत. आपण ह्या ठिकाणी 8 किंवा 9 इंच चेन ह्यावेळेस घेणार आहोत, कारण आपल्याला थोडं घट्टपणे पायाभोवती बसणारं छोट्या साईजचं हवं आहे पैंजण. जर आपल्याला लूज बसणारं पैंजण हवं असेल तर आपण 10 इंच एवढा साईज घ्यायची आहे. आणि जर थोडंसं टाईट बसणारं हवंय तर आपण 9 इंच एवढी साईज घ्यायची आहे पैंजणची.
पैंजणाचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत आणि आपल्या पूर्व काळापासून आपण त्याचं महत्त्व बघत आलेलो आहे स्त्रियांच्या पायात पैंजण घालण्याचं, तसंच आपल्या मराठी साहित्यात सुद्धा आपण पैंजणाचा उल्लेख नेहमीच बघतो. आणि पैंजण हे मराठी साहित्यानुसार स्त्री स्वातंत्र्याचं किंवा बंधनाचं प्रतीक म्हणूनही मांडलं गेलेलं आहे. आणि आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये आणि भजनांमध्ये सुद्धा अगदी पैंजण म्हणजेच गवळणी हा एक लोकप्रिय विषय राहिलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या संदर्भांमध्ये आपण पैंजणला बघू शकतो आणि त्यामुळेच आपण हा दागिना आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये पैंजण ही सिरीज सुरू केलेली आहे. आजही आपण जर मराठी लग्न समारंभांमध्ये बघितलं तर मराठी नवरीच्या दागिन्यांमधला पैंजण हा एक अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचा असा अलंकार मानला जातो. आजकाल आपण अगदी अवजड असे पैंजण नाही वापरत, पण वजनाने हलके, फॅशनेबल, ट्रेंडी असे आपण डिझाईन्स आजकाल वापरतो. आणि म्हणूनच आपण आज आपल्या पैंजण ह्या सिरीजमध्ये असेच मोत्यांचे हलके, वजनाने हलके आणि ट्रेंडी डिझाईन्स घेऊन आलेलो आहोत. तर इथे बघू शकता आपण आपली चेन हे अतिशय सुंदर दिसत आहे आणि आपल्या हिरव्या पोशाखावर, मग तो घागरा असू द्या किंवा साडी असू द्या किंवा कोणताही ड्रेस असू द्या, त्या पोशाखाला अजूनच चांगला रॉयल लुक देणारं असं हे पैंजण झालेलं आहे, असा हा दागिना झालेला आहे आणि ट्रेंडी लुक आहे ह्याचा. आपण या ठिकाणी हिरवं कॉम्बिनेशन केलंय, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन. आपण आपल्या पोशाखानुसार इथे आपलं कॉम्बिनेशन करू शकता आणि अशी वेल छान दिसत आहे. हिरव्या फांदीला पांढरी फुलं अशी आपली ही वेल तयार झालेली आहे. आणि पायात जर आपलं फ्लावरचा पोशाख असेल, फ्लावरचा ड्रेस असेल, तर पायात अशी फुलं घालायला अजूनच आपल्या ड्रेसला, आपल्या लुकला एक वेगळाच रॉयल टच देणारं असं हे डिझाईन बनलेलं आहे. तर नक्कीच हे डिझाईन तुम्ही ट्राय करा आणि आपल्या आजूबाजूच्यांना चकित करून टाका तुमच्या लुकनी आणि तुमच्या पायातल्या ह्या पैंजणनी. कारण हा पैंजण हा दागिना हा आपल्या पूर्ण ड्रेसला एक पूर्णता देणारा दागिना आहे. हा आपला लुक पूर्ण किंवा कंप्लीट करणारा दागिना आहे. अगदी केसांपासून ते पायांपर्यंत असा पूर्ण लुक एक तयार होणार आहे या पैंजणमुळे. आणि जर आपल्याला आठवत असेल, आपण ठुशी सिरीज बघितली. ठुशी सिरीजमध्ये आपण ठुशीची 10 डिझाईन्स केलेली आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे आपल्याला बघण्यासाठी. तर त्या ठुशी सिरीजचा जो 10वा भाग आहे आपला पार्ट 10, ठुशी सिरीजमधला ठुशी पार्ट 10, त्यामध्ये आपण मल्टी लेयर्ड रॉयल राणी ठुशी बनवलेली आहे, ज्यामध्ये आपण ग्रीन कलरचे क्रिस्टल बीड्स वापरलेले आहेत. तर हे जे पैंजण आहे ते त्या ठुशीला मॅचिंग असा एक पायातला दागिना म्हणून आपण वापरू शकतो. आणि आपलं पैंजण आपल्या ठुशीला मॅचिंग होणार आहे. कोणत्या? ठुशी पार्ट 10च्या. तर आपण काल जे पैंजण केलं होतं ते कोणत्या ठुशीला मॅचिंग होत होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण काल पार्ट 2 मध्ये एक पिंक कलरचं पैंजण तयार केलं. डबल कलर पिंक कलरचे 2 शेड्स घेतले आपण, ते पैंजण तयार केलं होतं. ते पैंजण कोणत्या ठुशीला होईल बरं मॅचिंग? आपण जी मल्टी लेयर राणी ठुशी तयार केली त्यात सुद्धा आपण पिंक कलर वापरला. तर आपलं हे आजचं पैंजण सुद्धा आपल्या त्या राणी ठुशीला मॅचिंग होणार आहे. आणि कालचं पैंजण म्हणजे पार्ट 2चं पैंजण सुद्धा आपल्याला आपल्या मल्टी लेयर्ड राणी ठुशीला आपण मॅचिंग म्हणून वापरू शकतो. असे 2 ऑप्शन्स आपल्याकडे आपल्या मल्टी लेयर्ड राणी ठुशीसाठी तयार झालेले आहेत पैंजणचे, म्हणजे पायात घालण्याच्या दागिन्यांचे. जर आपल्याकडे ड्रेसमध्ये हिरवा टच जास्त असेल तर आपण हे आजचं डिझाईन वापरा. म्हणजे आपली जी वेल आहे, फुलांचा वेल असं ह्या पैंजणचं नाव ठेवूया आपण, कारण तो फुलांचा वेल तयार केलेला आपण तो वापरा. आणि जर आपल्या ड्रेसमध्ये पिंक बाजू जास्त असेल तर आपण पार्ट 2 मध्ये काल जे डिझाईन केलं ते आपण पैंजणचं वापरू शकतो. तर असे वेगवेगळे पायातल्या दागिन्यांचे, पायातलं दागिनं म्हणजे पैंजणचे वेगवेगळे ऑप्शन्स आपण ह्या आपल्या पैंजण ह्या सिरीजमध्ये तयार करणार आहोत. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नाविन्यपूर्ण परंपरागत चालत आलेले वेगवेगळे दागिन्यांची डिझाईन्स, विशेषतः मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये बघत असतो.
तर इथे आपला जो वेल आहे तो तयार झालेला आहे. आपण 9 इंच लांबी केलेली आहे ह्या वेलाची आणि त्याला आपण गाठ मारून घेतली व्यवस्थित. दोरा आपला बाजूच्या मोत्यांमधून काढून घेणार आपण आणि मग तो दोरा आपण कट करणार किंवा त्याला तोडणार आहोत. तर असं आपण व्यवस्थित गाठ मारून घेतलेली आहे. शेवटच्या मोत्यातून आपण लगेच गाठ मारली नाही, कारण शेवटच्या मोत्यात आपल्याला आपली कडी बसवायची असते. आपल्याला माहिती आहे आपण सगळे हे जे पैंजण आणि ठुशीचे डिझाईन्स आहेत, ते हुक लावून तयार करतोय, हुक आणि कड्या. तर शेवटचा मोती जो आपला असतो, तो नेहमीच आपण हुक आणि कडी लावण्यासाठी ठेवतो. तर इथे एक विशेष आपण शेवटी एक मोती दिलेला आहे या चेनला. कारण त्या शेवटच्या मोत्यामध्ये आपल्याला आपल्या कड्या बसवायच्या आहेत. या ठिकाणी आज आपण 4 कड्या घेतलेल्या आहेत. त्यातल्या 2 कड्यांची एक चेन आपण तयार करणार, 2 कड्या एकमेकांमध्ये फसवून आणि मग ती जी कडी आहे ती आपण शेवटच्या मोत्यामध्ये बसवणार आहोत. ज्या कडीमध्ये आपण आपलं हुक नंतर बसवणार आहोत. तर असं आपण आपल्या शेवटच्या एका टोकाला ह्या 2 कड्यांची एक चेन बसवून घेतली. अशीच 2 कड्यांची दुसरी चेन आपण दुसऱ्या टोकालाही बसवून घेणार आहोत आणि ही कडी लावण्यासाठीच आपण ह्या चेनच्या शेवटी एक मोती लावलेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला दिसतंय ते. खास एक मोती आपण लावून घेतलाय, तो ह्याचसाठी घेतलाय एक्स्ट्रा मोती, कारण आपल्याला तिथे कडी बसवायची आहे म्हणून. तर अशा आपण दोन्ही साईडला दोन्ही टोकांना कड्या बसवून घेतल्या. आता एका कडीत आपण हुक बसवून घेणार आहोत. म्हणजे पायात जेव्हा आपण पैंजण घालणार तेव्हा ते हुक आपण अशा प्रकारे दुसऱ्या कडीत फसवणार आणि असं हे आपलं सुंदर असा वेल तयार झालेला आहे फुलांचा आणि ह्याला आपण ग्रीन आणि व्हाईट फ्लॉवर पैंजण असंही म्हणतोय, कारण ह्यामध्ये फुलं छान तयार झालेली आहेत. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी आपण ओखास क्रिएशनला नेहमीच व्हिजिट करा. कारण आपण नेहमीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स घेऊन येत असतो आणि आपल्या प्रत्येक पोशाखाला आपण पूर्ण रूप देऊ शकतो आपल्या ह्या वेगवेगळ्या दागिन्यांमुळे. आणि हळूहळू जशी आपली सिरीज पुढे जाणार आहे तसा आपल्या दागिन्यांचा एक सेट तयार होणार आहे, जे की तुम्ही आपल्या वेगवेगळ्या पोशाखांवर वेगवेगळे मॅचिंग सेट बनवून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी आपले स्वतःचे मोत्यांचे सेट तयार होणार आहेत. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.